वेलकम बॅक मंडळी. संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण आता पहिल्या दिवसाचं हे दुकान बंद करतोय. लिटरली जाम वैताग आलाय आज. अजून डेकोरेशन बाकी आहे. बाजारात जायचं होतं ते पण राहून गेलं. आता डेकोरेशन करायला घेणार आहे थोड्या वेळाने. त्याआधी काहीतरी चहा वगैरे पितो आणि मग आपण डेकोरेशनला लागूया. परत रात्री जो व्लॉग आता शूट करतोय तो एडिट करायचा आहे, अपलोड करायचा आहे. चलो करते हे डेकोरेशन. आणि त्यात नंतरही अतिशय मुसळधार पावसामुळे लाईट गेली होती. त्याच्यामुळे डेकोरेशन करायला जो काय आम्हाला उशीर झाला म्हणजे अगदी रात्रीचे 11 वाजले. शेवटी भयंकर वाट बघितल्याच्या नंतर 8 वाजता लाईट आली आणि त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं. पण ही आमच्या वाडीतली बारकी बारकी पोरं आहेत. त्यांचं गणपतीमध्ये काही ना काहीतरी उद्योग चालूच असतो. त्यातलाच हा आहे समर्थ. यांची एक बाल्या नाचाची यांची टीम आहे. त्याच्यामुळे ह्यांना ते काय सादर करायचं होतं त्याच्यामुळे तो सारखा अभिकडे येऊन स्क्रिप्ट मागत होता. काय बोलू असं त्याचं काहीतरी चालू होतं. आमच्याकडे पूजा आहे तेव्हा आरतीच्या वेळेस ढोलकी वाजवायला येईल. कोण नाही भेटत. एका दिवशी 2 तर तिकडे पेड्यात पण आपल्या अंगणात करायचंय. बारी वाजली तर पाहिजे. तूच भेटला होतास विचारायचा डेकोरेशन नाही झालाय. समर्थ बाजारात चाललोय. आणि इथे आमचा विषय चाललाय गणपतीमध्ये असणाऱ्या जागरणाबद्दल. चिपळुणातल्या चिपळुणामध्ये असून सुद्धा 4 किलोमीटरच्या अंतरावरती सुद्धा काही ठिकाणी प्रथा इतक्या वेगवेगळ्या असतात की आमच्या इथे जवळजवळ पूर्ण रात्रभर देव जागवला जातो. पण काही ठिकाणी असं काहीच नसतं. पत्ते खेळायचे, गाणी ऐकायची वगैरे असं काहीतरी करतात लोक करमणुकीसाठी. पण आमच्या इथे प्रॉपर जागरण असतं, नाच असतात, बाल्या नाच असतो, जाम धमाल असते आमच्या इथे. अरे बाबा म्हणजे फोन आला त्याला कधीतरी मिस कॉल म्हणजे चुकून लागला तर तो आला आहे. बाजारात मला गेलो. हे तेच डेकोरेशनची वस्तू आहे जे मी पुण्यातून आणलं होतं. पण हे अतिशय फ्लॉप गेलेली आयडिया आहे माझी. अजिबात चांगलं वाटत नव्हतं. मी जवळजवळ ते 3-4 वेळा लावून बघितलं पण ते काय बसत नव्हतं. शेवटी मी ते काढून टाकलं आणि ते लावायचा विषयच सोडून दिला. ते तसंच उचललं आणि वरती माळ्यावरती टाकून दिलं. आणि माझं ॲज इट इज नेहमी जसं डेकोरेशन असतं तसंच मी केलं होतं यावर्षी पण. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी कुटुंब या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आम्ही आत्ता निघालो आहे गणपती आणायला. सकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही आता चाललो आहे आमचा गणपती आणायला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचं पूर्ण गणपती आगमन दिसेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा आमच्या चित्रशाळेमध्ये थोडी गडबड झाली होती. म्हणजे आम्ही जेव्हा गणपती आणायला गेलो त्यावेळेस देखील काही गणपतींचं रंगकाम अजून बाकी होतं. असं मी पहिल्यांदाच बघितलं. नाही तर अदरवाईज आमच्याकडे नेहमी सगळे गणपती रेडी असतात चित्रशाळेमध्ये. आणि इथून खऱ्या अर्थाने आमच्या गणपती आगमनाची सुरुवात होते चित्रशाळेमधून. हो गणपती बाप्पा मोरया. आणि अशा पद्धतीने आमच्या इथे आमच्या वाडीतले सगळे गणपती एकाच वेळेस आणले जातात. म्हणजे मिरवणूक निघते थोडक्यामध्ये. बेंजो असतो किंवा ढोल ताशा काहीतरी असतं आणि लाईनीत असे 15-20 गणपती सगळे एकत्र आमच्याकडे येतात. खूप धमाल असते आणि बघायला देखील ते खूप छान वाटतं. एकदम ऑर्गनाइज करून व्यवस्थित.
उचल पाय अडकत मोठं जरा झालंय. गणपतीचं आगमन झाल्यानंतर त्याला घरी घेतल्यानंतर एका जागेवरती बसवलं जातं. तिथे बसवून झाल्याच्या नंतर त्याला जी काय आभूषणं आपल्याला घालायची असतात ती आम्ही घालतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा मखरामध्ये आपल्या जागेवरती विराजमान होतो. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने जसं आपण विडा ठेवून नारळ ठेवून जसं प्राणप्रतिष्ठापना करतो, घरच्या देवाची जशी आपण पूजा करतो तशीच पूजा आमच्या इथे आमच्या वाडीमध्ये सगळ्यांकडे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यासाठी कोणताही वेगळ्या प्रकारचं म्हणजे भटजी बोलवला जात नाही. जी काही आपण देवाची मनोभावे पूजा करत असतो तशा पद्धतीनेच आपण गणपतीची देखील प्राणप्रतिष्ठापना करतो. दुपारच्या आरतीचा आणि मोदकांचा हँगओव्हर उतरतो न उतरतो तोच. रात्र कधी झाली हे कळलं देखील नाही. संध्याकाळची आरती देखील संपन्न झाली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो बाय.